सांगली जिल्ह्यात दूध संकलन केंद्रात वैध मापनशास्त्र महाराष्ट्र राज्य निर्णयानुसार दूध संकलन हे 100, 200, 900 मिली ऐवजी 10, 20, 90 मिलीनं संकलन होण्याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सांगली मिरज द्वारा जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली मिरज यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत शासकीय दूध योजना मिरज आवार शिवाजीनगर मिरज यांनी एका पत्राद्वारे सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी दूध संस्था व सर्व सहकारी दूध संघाचे चेअरमन सचिव यांना लेखी आदेश दिले आहेत। याबाबत ज्योतिराम आकाराम जाधव माजी सैनिक अध्यक्ष सांगली जिल्हा किसान काँग्रेस यांचा उपरोक्त विषयाबाबतचा संदर्भीय अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या कार्यालयाकडून या कार्यालयास प्राप्त झालेला आहे। श्री जाधव यांनी संदर्भ क्रमांक 2 चे अर्जात नमूद केल्याप्रमाणे नोव्हेंबर व डिसेंबर 25 या 2 महिन्यात वजन काटे बदल करावेत व जानेवारी 26 चे दिनांक 1 ते 10 तारखेचे मिळणारे 15 जानेवारी पर्यंतच्या दूध बिलात बदल न झाल्यास 10, 20, 90 मिलीची रक्कम होस्टन व हेरिटेज या अन्य राज्यातील दूध संकलन प्रमाणे न मिळाल्यास स्वतः सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 14वे आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं समोर शेतकरी सोबत घेऊन करत असल्याबाबत कळवले आहे। जाधव यांनी उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 च्या अर्जामध्ये पुढील बाबी नमूद केल्यात। गाय व म्हैस दूध हे प्रतिदिन 2 वेळे संकलन केलं जातं व ते संकलन पद्धती ही 1 लिटर 100 मिली 200 मिली 900 मिली अशी केली जाते। त्याऐवजी 1 लिटर 10 मिली 90 मिली 20 मिली केली जावी। कारण समजा आमचे दूध हे 1 लिटर 90 मिली झाले व पुढील 10 मिली कमी पडल्यास ते दूध हे 1 लिटर लिहिलं जातं, म्हणजे आमचे 90 मिली दूध वाया जाते। असं दिवसातून 2 वेळेस दूध संकलन केंद्रास गेल्यास प्रतिदिन किमान 300 ते 360 मिली म्हणजेच महिन्यास अंदाजे 4 ते 4.5 ते 5 लिटर तोटा होतो। तसेच श्री जाधव यांनी दूध संकलन केंद्रावरील वजन काट्यात फेरफार केला जात असल्याबाबतही संदर्भीय अर्जात नमूद केलं आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 च्या आदेशानुसार राज्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दूध खरेदी विक्रीमधील गैरप्रकार रोखणे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवणे यासाठी ग्राहक हितार्थ ज्या दुग्ध संकलन केंद्रावर दूध मापनासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येतो त्या ठिकाणी 10 ग्रॅम अचूकतेचे वर्ग 3 असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य राहील असं कळवलं असून उक्त आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधिताविरोधात महाराष्ट्र वैधमापनशास्त्र अंमलबजावणी नियम 2021 चे नियम 23 अन्वये कारवाई करण्यात येईल असं सूचित केलं आहे। तरी सांगली जिल्ह्यातील सहकारी दूध संघ व प्राथमिक सहकारी दूध संस्थांना सूचित करण्यात येते की श्री जाधव यांच्या मागणीप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी। तोलन उपकरणासंदर्भात संदर्भ क्रमांक 3 च्या आदेशाचे काटेकोर पालन करावे। तसेच सदरबाबत आपले सभासद संस्थांना दूध संकलन केंद्रांना दैनंदिन दूध संकलन करतेवेळी 1 लिटर 10 मिली 20 मिली व 90 मिली प्रमाणे दूध संकलन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असं या आदेशात म्हटलं आहे। तसेच दूध भेसळविषयी कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले। त्यामुळे एक प्रकारे ज्योतिराम अप्पा जाधव यांच्या लढ्याला यश मिळाले असल्याचं मानण्यात येत आहे।